जेव्हा जेव्हा संपूर्ण स्वयंपाकाचा कंटाळा येतो तेव्हा हा डाळ कांदा खूप उपयोगी पडतो. त्यासाठी पाऊण वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी मसूरची डाळ स्वच्छ धुवून घेतली. इथं मी कुकरमध्ये 2-3 चमचे तेल घेतले, एक मोठा चमचा तूप घेतले आणि त्यात जिरं राईची फोडणी केली. जिरं राईची फोडणी तडतडली की एक मोठा कांदा बारीक चिरून घातला, त्याच्यात भरपूर कढीपत्ता घातला आणि छान अशी ही फोडणी परतून घेतलेली आहे. त्यात थोडासा हिंग घातला, हिंगाने चव खूप छान येते. मग त्याच्यावर 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली आणि तेही छान परतून घेतलं. ते परतल्यानंतर त्याचा कच्चापणा संपल्यानंतर एक मोठा कांदा टोमॅटो बारीक चिरून घातला आणि तो छान असा परतून घेतलेला आहे. मग त्यात 1 चमचा हळद घातली, 2 ते 3 चमचे तिखट घातलं आणि चवीनुसार मीठ घातलं. हे मसाले घातल्यानंतर छान असे परतून घ्यायचे. ते परतल्यानंतर आपण धुतलेली जी ही डाळ आहे ती त्या परतलेल्या कांद्यावर घालायची आणि ही डाळसुद्धा त्या कांद्यासोबत आपण छान अशी परतून घ्यायची. थोडी जास्त वेळ परतायची म्हणजे डाळीला खूप छान चव येते. मग ती परतल्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि छान असं ढवळून घ्यायचं. ते ढवळल्यानंतर त्याला आपण लीड लावून टाकायची कुकरला आणि त्याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. तयार आहे आपला हा डाळ कांदा, जो भातासोबत, भाकरीसोबत 2 in 1 असा उपयोगी येतो.